हॅलो एव्हरीवन, आय एम काजल दिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, रेल्वे भरतीसाठी अगदी जी महत्त्वाची माहिती आहे ती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रेल्वेची नोटिफिकेशन आउट झालेली आहे. ग्रॅज्युएशनच्या बेसवर होती तीसुद्धा आउट झालेली आहे. फॉर्म फिलिंग सुरू झालेले आहे. इवन 12वीच्या बेसवर होती तीसुद्धा आउट झाली. फॉर्म फिलिंग सुरू झाले. त्याबद्दलचे ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केलेले, जाऊन नक्की तुम्हाला बघायचं आहे. आणि आजच्या सेशनमध्ये खूप स्टुडंट लोक कन्फ्यूज होते की मॅम राज्याचे डॉक्युमेंट चालतात का रेल्वे भरतीचं फॉर्म फिल करत असताना. ठीक आहे, EW झालं, SC ST OBC, ठीक आहे, त्याच्यानंतर अनरिझर्व्ड. ठीक आहे, हे जे आहेत हे 5च प्रवर्ग केंद्रामध्ये असतात. ठीक आहे, सो याबद्दल आपण पाहणार आहोत. अगदी महत्त्वाची माहिती की त्याच्यामध्ये राज्याचे डॉक्युमेंट चालतात का, जर ते नसतील तर दुसरे कोणते डॉक्युमेंट लागतील. ठीक आहे, चला, सो वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या सेशनकडे. ठीक आहे, सो केंद्रामध्ये 5 प्रवर्ग असतात, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, अनरिझर्व्ड, ठीक आहे, म्हणजे ओपन. दुसरा आहे तुम्ही म्हणू शकतात SC ST EWS, त्याच्यानंतर OBC. ठीक आहे, आता ज्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागतं, कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच काय, तर आपण बोलू शकतो जातीचा दाखला. काय, तर जातीचा दाखला. ठीक आहे, आता खूप जणांचं असतं की मॅम जातीचा दाखला जो आहे तो जातीचा दाखला हा महाराष्ट्राचा शासनाचा लागेल की केंद्र सरकारचा. तर नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे आत्ता जी महत्त्वाची सूचना आहे ती घेऊन आलेली आहे. जर तुम्ही रेल्वेचं फॉर्म फिल करत असाल, ठीक आहे, तुमच्यासाठी मुदत अजून आहे, आत्ताच तुमचे फॉर्म्स चालू झालेले आहेत, वेळ आहे तुमच्याकडे. पण तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा जातीचा दाखला तुम्ही जर फॉर्म फिल करत असताना अपलोड करत असाल तर डॉक्युमेंट, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार. तुम्हाला केंद्र सरकारचा जातीचा दाखला, म्हणजे ज्या जातीच्या दाखल्यावर एक केंद्र सरकार किंवा government.india असं असेल, तो जातीचा दाखला तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्र शासनाचा जर तुम्ही जातीचा दाखला अपलोड केला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार. मग आता मॅम आता काय करायचं, तर आताच फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेले आहे, तुमच्याकडे वेळ आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पटापट जेवढं शक्य होईल तेवढी ही प्रोसेस करायची. जर महाराष्ट्र शासनाचा डॉक्युमेंट असेल जातीचा दाखला, ते चालणार नाही. तुम्हाला केंद्र सरकारच्या जातीचा दाखल्याचा वापर करायचा आहे. फॉर्म फिल करताना तोच अपलोड करायचा आहे. मग मॅडम ठीक आहे, महाराष्ट्र शासनाचा अपलोड तर करतो आम्ही, हे काही जणांनी केलेलं असेल तर ऑब्व्हियसली फॉर्म रिजेक्ट होईल. तर ती चूक तुम्हाला करायची नाही आहे, याच्याने फॉर्म रिजेक्ट होणार. ठीक आहे, आणि आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत मग आपण पोहोचू शकणार नाही. ही इम्पॉर्टंट माहिती होती जी तुम्हाला मी आज इथे दिलेली आहे. ठीक आहे, इथे लिहून देते तुम्हाला मी, महाराष्ट्र शासनाचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे जातीचा दाखला तो चालणार नाही. तुम्हाला इथे केंद्र सरकारचा जातीचा दाखला चालणार आहे, लागणार आहे. कोणतं, केंद्र सरकारचा. ठीक आहे, तो तुम्हाला इथे लागेल. ठीक आहे, ही अगदी महत्त्वाची माहिती होती. खूप स्टुडंट ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होते. ठीक आहे, अगदी छोटीशी थोडक्यात माहिती आहे पण महत्त्वाची आहे. ठीक आहे, सो आणि आपली रेल्वे भरतीसाठी आपली पेड बॅचसुद्धा आहे. ही बॅच तुम्ही पदवीधरांसाठी सुद्धा फॉर्म आउट झालेले आहे. पदवीधरांसाठी ही बॅच आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये लाईव्ह क्लास होतात, नवीन पॅटर्ननुसार टेस्ट घेतली जाते, सर्व विषयांचे ई नोट सुविधा मोफत दिले जातात. जर तुमचा लेक्चर मिस झाला तर टाईमनुसार किती वेळा तुम्ही पाहू शकतात. लेक्चर लॅपटॉप किंवा आयफोनवर सुद्धा तुम्ही बघू शकाल, फक्त 1500 मध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्ही जेवढं होईल तेवढं याचा सुद्धा बेनिफिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 12वी पास जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपली पेड बॅच आहे. सो जेवढं होईल तेवढं तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे. फॉर्म आउट झालेले, फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे. ज्या डॉक्युमेंटबद्दल मी सांगितलेलं त्याच्याबद्दल अगदी व्यवस्थितपणे माहिती लक्षात घेऊन डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे आहे. ठीक आहे, चला, सो आय होप तुम्हाला जी इम्पॉर्टंट माहिती होती ती कळाली असेल, क्लिअर झालं असेल. आपण थांबूयात. सेशन आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला भरभरून शेअर करायचं जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली जाते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचे. थँक्यू सो मच.